प्रत्येक रात्र एक रात्र नसते. काही रात्री अशाही असतात ज्या जाता जाता काहीतरी मागे सोडून जातात. एखादा प्रश्न, एखादी सावली किंवा मग एखादं गडद रहस्य. प्रत्येक रात्र आपल्याला काही ना काही सांगून जाते. पण जरा विचार करा, नशिबाने तुम्हाला अशा एखाद्या रात्रीशी समोरासमोर उभे केले जिथे तुम्हाला स्वतःवरही विश्वास उरणार नाही, तर तुम्ही काय कराल? आज आपण अशाच एका सत्य घटनेवर आधारित असलेल्या भयकथेला सुरुवात करणार आहोत, जी तुमच्या रात्रीची झोप तर उडवेलच, पण त्याचबरोबर तुमच्या अंगावर शहारे आणून सोडेल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला. ही गोष्ट मला आपल्या एका सबस्क्रायबरने सांगितली असून ती खरं तर त्याच्या दीपक नावाच्या एका नातेवाईकासोबत घडली होती. जेव्हा मी ही गोष्ट ऐकत होतो तेव्हा मला ती फार काही विशेष वाटली नाही, पण जेव्हा त्यांनी त्या गोष्टीचा शेवट सांगितला तेव्हा माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. दीपक हा एक वेल सेटल्ड मुलगा आहे, जो त्याच्या वडिलांना व्यवसाय सांभाळण्यासाठी मदत करत होता. कधी कधी तो कामाच्या देखरेखीसाठी त्यांच्या साईटवर सुद्धा जात असे. एके दिवशी तो नाशिकमधील हिरावाडीजवळ त्यांच्या एका साईटवर गेला होता. कामात अडकल्यामुळे घरी परतायला त्याला खूप उशीर झाला. तो रात्री साधारण 12 वाजता नाशिक नंतर लागणाऱ्या कसारा घाटातून घरी परतत होता. गाडीत गाणी चालू होती आणि दीपक त्या गाण्यांचा आनंद घेत घरच्या दिशेने प्रवास करत होता. दिल क्या करे जब किसी से. रस्ता निर्मनुष्य होता. थंड हवा आणि घाटात फक्त हेडलाईटचाच प्रकाश होता. सर्व काही सामान्य चालू होतं. घाटाचा शेवटचा भाग सुद्धा संपत आला होता आणि थोड्याच वेळात एक छोटं शहर देखील लागणार होतं. तेव्हाच अचानक दीपकच्या गाडीला एक जोराची धडक बसली. दीपकचे गाडीवरचे संतुलन बिघडले. गाडी जवळजवळ नियंत्रणाबाहेर गेली. पण कशाबशा प्रकारे त्यांनी स्टिअरिंग सांभाळले आणि गाडी रस्त्याकडेला उभी केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे दीपक पूर्णपणे घाबरला होता. जशी त्याने गाडी थांबवली, लगेच त्याने आपला सीट बेल्ट काढला आणि पटकन गाडी बाहेर येऊन इकडे तिकडे पाहू लागला. पण बाहेर कोणीच नव्हतं. ना कोणताही माणूस, ना कोणताही प्राणी. तिथे असे काहीच नव्हते जे त्याच्या गाडीला धडकू शकले असते. तो विचारात पडला, जर आसपास कोणीच नाही आहे तर गाडीला धडक लागली तरी कोणाची? या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी तो गाडीच्या चारही बाजूला पाहू लागला. त्याने जे पाहिले ते त्याला विचारात पाडणारे होते. त्याने पाहिलं की दरवाजावर एक काळा डाग होता आणि पॅनल थोडे दबले होते. आता त्याला खात्री झाली होती की गाडीला त्याच बाजूने धडक बसली असावी. पण धडक मारणारा होता तरी कोण, हे अजूनही कोडच बनून राहिलं होतं. दीपकने जास्त विचार न करता गाडीच्या त्याच बाजूने एक फोटो काढला आणि लगेच आपल्या वडिलांना पाठवून दिला. त्याने त्यांना कॉल करून सर्व हकीकत सांगितली. सुरुवातीला वडिलांनी सर्व काही शांतपणे ऐकून घेतलं, पण अचानक त्यांची प्रतिक्रिया बदलली. ते दीपकला म्हणाले, तू आत्ताच्या आत्ता लगेच घरी ये. दीपक म्हणाला, पण बाबा गाडी? वडील म्हणाले, गाडी लॉक करून तिथेच सोडून ये, जशी असेल तशी. तू गाडीपासून आधी लांब जा. जितका लवकर होईल तितक्या लवकर दुसरी गाडी पकडून घरी ये. एका सेकंडचाही उशीर करू नकोस. दीपकला काहीच समजेना. त्याने पुन्हा विचारलं, पण असं का? त्याचे वडील त्याला इतकंच म्हणाले, बाळा, ती गाडी आहे. काहीही होऊ शकतं. आग लागू शकते, नाहीतर गाडीचा स्फोट देखील होऊ शकतो.
पण हे तर फक्त घाबरण्यासाठी एक निमित्त होतं. खरी हकीकत तर काही वेगळीच होती. दीपकने सुद्धा पुढे जास्त काही नाही विचारलं. वडिलांनी जसे सांगितले तसेच त्यांनी केले. लिफ्ट घेतली. कसाबसा शहराच्या आत आला. बस डेपोत जाऊन त्याने मुंबईला येणारी बस पकडली आणि सकाळी घरी पोहोचला. दीपक घरी येताच त्याच्या वडिलांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यांनी त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, देवाचे लाख लाख आभार, तू ठीक आहेस. दीपकने त्यांना विचारलं, तुम्ही मला इतक्या तातडीने का बोलवलं? नेमकं झालंय तरी काय? त्यांनी हा विषय पूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न केला, पण दीपक वारंवार विचारत राहिला. शेवटी त्यांनी ती गोष्ट सांगून दिली ज्यामुळे सर्वांची दातखिळीच बसली. त्याचे बाबा म्हणाले, तू जो फोटो मला पाठवलास ना, तो मी नीट पाहिला. आधी मला सर्व काही ठीक वाटलं, पण जेव्हा मी तो फोटो नीट निरखून पाहिला तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. दीपकने विचारलं, असं काय होतं त्यात? फक्त एक डेंट तर होता. त्याचे वडील एकदम शांत झाले. दुसऱ्या क्षणी त्यांनी त्यांच्या खिशातून फोन काढला आणि तोच फोटो दीपकला दाखवला. दीपकने तो फोटो नीट पाहिला. सुरुवातीला त्यालाही सर्व काही ठीक वाटलं, पण त्याने जेव्हा फोटो नीट झूम करून पाहिला तेव्हा त्याने जे पाहिलं ते पाहून त्याच्या मेंदूला मुंग्या आल्या आणि तो भीतीने थरथर कापू लागला. गाडीच्या मागच्या सीटवर एक मुलगी बसली होती. ती कोणी सामान्य मुलगी नव्हती. तिचा चेहरा पूर्णपणे विद्रूप होता. सडलेल्या कातडीसारखा रंग, जीवघेणी नजर आणि ओले केस तिच्या चेहऱ्याला चिकटलेले होते. ती थेट कॅमेराकडेच पाहत होती. हे सर्व पाहून दीपक तिथेच खाली कोसळला. या धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी त्याला अनेक दिवस लागले आणि तेव्हापासून आजपर्यंत तो त्या रात्रीचा उल्लेख कधीच करत नाही. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर तुम्ही ते मला माझ्या ईमेल आयडी म्हणजेच aastoryteller20@gmail.com वर पाठवू शकता. मी आपला ईमेल आयडी डिस्क्रिप्शनमध्ये लिहिला आहे. धन्यवाद.